नमस्कार. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतासमोर प्रमुख आव्हान होतं ते म्हणजे भाषावार प्रांत रचना. आणि तोच मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण केंद्र सरकारचं स्वप्न आहे की हिंदी ही आता राष्ट्रभाषा बनवायची आहे. अर्धा भारत जर महाराष्ट्रात येऊन पोट भरत असेल तर भारताने मराठी शिकायला हवं असं नुकतंच राज ठाकरे यांनी घोषणा केली होती. मग खरंच हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याची गरज आहे का? जर हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून घोषित होते तर इतर भारतीय भाषांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? या सगळ्या मुद्द्यांवर आज आपण चर्चा करू आणि यासाठी आपल्या बरोबर आहेत भूषण देशमुख सर. सर नमस्कार. सर, भारत हा संघराज्यवाद आहे. भारतामध्ये एवढे विविध लँग्वेज आहेत आणि बोलीभाषा सुद्धा आहेत. तर खरंच हिंदीला आता राष्ट्रभाषा बनवण्याची गरज आली आहे का? एक देश एक भाषा असे एक कल्पना आदर्श वाटते आपल्याला. आणि तसंच आपल्याकडे एक कॅलेंडर आहे, एक ध्वज आहे, एक राष्ट्रगीत आहे, एक राष्ट्रचिन्ह आहे. मग त्यामुळे असं वाटतं की चला मग समजा एक देश एक भाषा असलं पाहिजे. पण जसं वाटतं तसं नाहीये. आपल्या देशाचं सूत्र युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधतेमध्ये एकता हे सूत्र आहे. तर आपल्याकडे अनेक भाषा आहेत, म्हणजे प्रमुख भाषा आहेत किंवा बोलीभाषा आहेत. असं एक मोठं भाषांचं कुटुंबच आहे आपलं. एकच भाषा करण्याचा काय परिणाम होतो त्याच्या आपले दोन आपले शेजारी देश बघता येतील, एक पाकिस्तान आणि दुसरा श्रीलंका. की पाकिस्तानी बंगाली भाषेला बरोबरीचा दर्जा देण्यास नकार दिला आणि त्यातनं पाकिस्तानची फाळणी झाली आणि त्याचा दुसरा देशच निर्माण झाला, बांगलादेश नावाचा. हेच जवळजवळ श्रीलंकेमध्ये झालं की त्यांनी सिंहली भाषेबरोबरच तमिळ भाषेला समान दर्जा द्यायला नकार दिला आणि त्यानंतर ते कित्येक वर्ष सिव्हिल वॉरमध्ये, गृहयुद्धामध्ये अडकले. हजारो लोक मारले गेले, अर्थव्यवस्थेचे 12 वाजले. हे कशामुळे निव्वळ? तर भाषिक आडमुठेपणा, की स्वतःच्या भाषेला उच्च समजून इतरात तुच्छ लेखाची वृत्ती. तर मग सुदैवाने भारताच्या 2 भाषांचा पर्यायच नाही आपल्याकडे. ऑलरेडी आपल्या शेड्यूल 8 मध्ये आपण 22 भारतीय भाषा घोषित केलेल्या आहेत आणि त्या सर्व 22 भाषांचा दर्जा ऑलरेडी समान आहेच. तर एक प्रकार ऑलरेडी आपण आता हे मान्यच केलंय की आपल्या 22 भाषा आहेत आणि त्याशी इतर भाषा तर आहेतच. प्रत्येक राज्याची वेगळी राज्यभाषा असू शकते. जशी मिझोरामची मिझो ही राज्यभाषा आहे, पण तिथे शेड्यूल 8 मध्ये नाहीये. या पॉंडिचेरीमध्ये फ्रेंच ही पण भाषा आहे, पण तिथे शेड्यूल 8 मध्ये नाहीये. तर थोडक्यात राज्यभाषा अजून वेगळी होऊ शकते आणि पुन्हा या शेड्यूल 8 मधल्या 22 भाषा पण आहेत, असं आपण आता एक प्रकारे मान्यता केलं आहेच. तर भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भाषावार प्रांत रचना करायची की नाही यासाठी मोठा लढा झालेला आहे, मोठा संघर्ष झालेला आहे. त्यासाठी विविध समित्या सुद्धा नेमण्यात आल्या होत्या. तर तो प्रवास कसा होता की सुरुवातीला काँग्रेसने सांगितलं की भाषावार प्रांत रचना आपण करणार नाही, पण नंतर ते त्यासाठी तयार झाले. तर तो प्रवास सर कसा होता? काँग्रेसला अशी भीती वाटे की भाषेतून भाषिक राष्ट्रवाद उदयाला येईल आणि तो अखंड राष्ट्रवादाला किंवा देशाच्या राष्ट्रवादाला धोक्यात आणेल. थोडक्यात ते उपराष्ट्रवादाला घाबरले होते. पण भारतासारख्या मोठ्या खंडप्राय देशामध्ये उपराष्ट्रवाद असणारच आणि तो काही वाईट असं नाहीये. अगदी आता ब्रिटनचं उदाहरण घेतलं आपण तर ब्रिटन छोटासा देश आहे, महाराष्ट्राहून छोटा देश आहे, पण तिथे स्कॉटिश आयडेंटिटी वेगळी आहे, वेल्शची आयडेंटिटी वेगळी आहे, ब्रिटिश ही वेगळी आहे, इंग्लिश ही वेगळी आहे आणि आयरिश ही अजून वेगळी. अशा 4 आयडेंटिटी आहेत की इंग्लिश, स्कॉटिश, वेल्श आणि आयरिश. तर आता भारत एवढा मोठा देश आहे, मग इथे तर विविध प्रकारची ओळखी आयडेंटिटीज असणारच. आणि त्यामुळे हा जो मुद्दा होता त्यात असं झालं की शेवटी आंदोलनं झाली. त्यातनं 1953 साली आंध्र प्रदेश हे पहिले भाषिक राज्य निर्माण केलं. मग एक निर्माण केल्यावर बाकीचे बोलले की आम्ही काय घोडं मारलंय. असं करून करून मग शेवटी आपण 14 तेव्हा 56 साली भाषिक राज्य तयार केली आणि 14चं विभाजन होत होत जवळजवळ 27-28 पर्यंत आपण पोहोचलो होतो. सर, म्हणजे भारताने भाषावर प्रांत रचना हे स्वीकारलेलंच आहे. बरोबर. तेव्हा स्वीकारलं, ते अजूनही चालत आहे. जेव्हा संविधान बनत होतं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा बनवायची की नाही त्यावर सुद्धा डिबेट झालेला आहे. बरोबर. तेव्हा त्यांनी असं स्वीकारलं नाही की आपण हिंदी राष्ट्रभाषा म्हणून घेतोय. त्यांनी हिंदीला ही राजभाषा म्हणूनच ठेवलेलं, म्हणजेच ऑफिशियल लँग्वेज असं ठेवलंय. बरोबर. मग हे त्यांना तेव्हा असं वाटलं नाही का की आपण राष्ट्रभाषा म्हणून घोषित करावी? नाही, याच्यात तेव्हाच वाद झाला होता मोठा आणि उत्तरेतल्या अनेक सदस्यांचा हा आग्रह होता की हिंदीच आपण राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली पाहिजे. काही लोकांचा संस्कृतचाही होता इंटरेस्टिंगली, पण हिंदीचं जास्त हे होतं. त्यामुळे अशी एक समिती होती घटना समितीमध्ये की जी भाषाविषयक समिती होती. त्याच्यात हा खूप जोरदार वाद झाला. दक्षिणेतल्या नेत्यांनी ठाम विरोध केला. द्रविडी संस्कृती आणि द्रविडी भाषा या उत्तरेतल्या भाषाकुळापेक्षा, आर्य भाषाकुळापेक्षा भारतीय आर्य पूर्ण वेगळ्या भाषा आहेत. त्यामुळे ते म्हणाले की आमचा याला विरोध आहे, म्हणजे की निव्वळ जास्त लोक बोलतात हा निकष असू शकत नाही.
मग तसं असेल तर मोराऐवजी आपण कावळा हाच राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित करू. कावळे जास्त आहेत, मोर कमी येतात. मग अशा प्रकारे मग शेवटी मतदान झालं होतं. तेव्हा इंटरेस्टिंगली एका मताने हिंदी जिंकली होती बहुमतात. पण मग एक मत हे निर्णायक मानलं जात नाही. म्हणून मग 1950 साली असा निर्णय घेतला घटना समितीने की 15 वर्षासाठी हा निर्णय अनिर्णित ठेवू किंवा पुढे ढकलू. आणि 1965 हा निर्णय फायनल केला जाईल हिंदीबद्दलचा. थोडक्यात दक्षिणेने 15 वर्षांमध्ये भाषा शिकून घ्यावी हिंदी. मग पुढचे 15 वर्ष केंद्राने आपल्याकडून शिकवायचा प्रयत्न केला. दक्षिणेतल्या लोकांनी अजिबात त्याच्यामध्ये साथ दिली नाही. पण जसं 65 जवळ लागलं तसं उत्तरातले लोक आता एक्साइट झाले की चला आता वेळ आली आहे, आता हिंदी राष्ट्रभाषा म्हणून घोषित केली पाहिजे. पण दक्षिणेत मोठी प्रतिक्रिया आली दक्षिणेमध्ये. विविध पक्षांचे आमदार आणि खासदारांनी राजीनामे देऊन टाकले. ते म्हणाले की तुम्ही हिंदी घोषित करा, आम्ही या देश सोडून बाहेर पडू, असं त्यांची तीव्र प्रतिक्रिया होती. तेव्हा 63 सालीच एक ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट केला आणि सांगितलं की हिंदी आणि इंग्लिश या कार्यालयीन कामकाजाच्या भाषा म्हणून राहतीलच. 65 साली शेवटी लाल बहादूर शास्त्री या पंतप्रधान निर्णय घेतला की हा जो निर्णय आहे राष्ट्रभाषेचा तो अनिर्णित काळासाठी आपण पुढे ढकलत आहोत. असं त्यांनी अनिर्णित काळाचं पुढे ढकललं आणि एक प्रकारे मग मान्यच केलं की भारताला कुठली विशिष्ट राष्ट्रभाषा अशी नसेल, हे तेव्हा ठरलंय. मुळात भाषावर प्रांतरचना करून सुद्धा आपण एक फायदा असा झाला याच्यामध्ये की भारतातलं एकही राज्य आपण धर्माच्या आधारे फॉर्म केलेलं नाही. हा मुद्दा म्हणणार काय की भाषेच्या आधारे केलं. पुन्हा भाषेच्या आधारे एक भाषा एक राज्य असं पण नाहीये. उत्तर भारतामध्ये हिंदी एकाच भाषेचे अनेक राज्य आहेत किंवा आता आंध्र आणि तेलंगणा हे तेलुगू भाषेचे 2 राज्य आहेत. त्यामुळे मग पुन्हा असंही आपण केलं नाहीये की एक भाषा आणि एक राज्य. त्याच्याही लवचिकता आपण ठेवलेली आहे आणि ते सूत्र कधी एखाद्या धर्माच्या याच्यापेक्षा ते बरं पडतं असंही म्हणता येतं. तर तुम्ही मगाशी संस्कृत या भाषेचा उल्लेख केला. बरोबर. आपण जर हिंदी आधी आली का संस्कृत आधी आलं असं जर आपण पाहिलं तर नक्कीच हिंदीच्या आधी संस्कृत भाषा ही उदयास आलेली आहे. बरोबर. आपण असं का नाही म्हणत की संस्कृत भाषा आपण राष्ट्रभाषा म्हणून घोषित करू? आयडिया इंटरेस्टिंग आहे. जसं का इस्रायलचं उदाहरण आहे की इस्रायल जेव्हा जन्माला आला तेव्हा वेगळ्या देशातले लोक आले, अगदी भारतातले आले मराठी बोलणारे किंवा रशियन आले, जर्मन आले, फ्रेंच आले. प्रत्येकाची भाषा वेगळी होती. मग त्यांना आता कसं संपर्क करायचं कळेना. तेव्हा तरी त्यांची प्राचीन भाषा हिब्रू ही पूर्णपणे नव्याने तयार केली आणि सगळ्यांना शिकवली आणि आज हिब्रू ही इस्रायलची राष्ट्रभाषा आहे. त्यात सगळा व्यवहार होतो, त्यात गुप्तभर चालतात, एकमेकांशी बोलतात. तसं काहींचं म्हणणं असतं की तसं आपण संस्कृत भाषेला पुन्हा एकदा रिव्हाइव्ह केलं पाहिजे. पण इथे थोडीशी गडबड अशी आहे की इथे अझम्पशन असं आहे की हिब्रू जशी मृत पावली होती तशी संस्कृत मृत पावली आहे. तर त्या अर्थाने संस्कृत मृत पावली नाहीये. मुळात संस्कृत ही एक वाङ्मयाची भाषा होती, अलंकारिक भाषा जी खास ज्ञानाच्या प्रवाहासाठी तयार केली होती, ज्ञानवहनासाठी. आणि त्याच्यात पुस्तकं तयार केली जात, वादविवाद घातले जातं. पण बोलताना मात्र लोक प्राकृत भाषेमध्येच बोलतात. बाहेरनं येताना संस्कृत माझी भाषा असेल पण इथे ती उभी राहते प्राकृत भाषांच्या आश्रयानेच आणि त्यांची सर्व्हिस करूनच. आणि रोजच्या व्यवहारामध्ये प्राकृत भाषा ज्या होत्या मग ती पैशाची असेल, शौरसेनी असेल, मागधी असेल, अर्धमागधी असेल, पाली असेल, यांच्या याच्यावरच ती उभी राहिली. आणि त्यामुळे प्राकृत भाषा आधी आहेत, संस्कृत त्यानंतर आली. आणि त्या अर्थाने संस्कृत आणि प्राकृत दोन्ही आपल्याबरोबर आहेतच. कारण त्यातनं अपभ्रंश नावाचा टप्पा आला आणि त्यातनं आजच्या आपल्या भाषा ज्या आहेत मराठी, गुजराती, हरियाणवी, बेंगॉली या पुढच्या टप्प्यात निर्माण झालेल्या भाषा आहेत. त्यामुळे ती एक प्रकारे सलगता आहे. इतर अनेक देशांना इस्रायलला सलगता नाहीये, भारताला मात्र सलगता आहे. मग असं असेल तर मागे जायचं काय कारण आहे? आपण पुढे जायचं असतं ना, बरेच मागे जायची काय गरज आहे? त्यामुळे संस्कृतच्या बाबतीत असं आहे की आगीतनं फोफाटा देण्याचा प्रकार होईल की संस्कृत बद्दल बरेच गैरसमज तयार करून ठेवले मधल्या काळात. असं काही लोकांनी पसरून ठेवलं की संगणकासाठी आदर्श भाषा संस्कृत आहे. असं मी तर 20-25 वर्ष ऐकतोय. पण कुठल्या संगणकात कुठे संस्कृत वापरत दिसत तर नाही, ती एकदम सायंटिफिक भाषा आहे वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे ही जी विशिष्ट विचारसरणी आहे ती अजून धोकादायक आहे तसं म्हणता येईल. सर, मध्ये एक केंद्र सरकारने असाही निर्णय घेतला होता की आपण मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे जे काही डिग्रीज आहेत ते आपण आता हिंदीमध्ये सुरू करायचे. बरोबर आहे. त्यासाठी त्यांनी पुस्तकं सुद्धा हिंदीमध्ये छापली होती. बरोबर आहे. पण त्या पुस्तकामध्ये जर एक बारीक आपण पाहिलं बरोबर तर आहे. बरेचसे शब्द हे इंग्लिशमध्ये तसेच्या तसेच त्यांनी टाकले होते. बरोबर आहे. म्हणजे याचाच अर्थ हिंदीमध्ये त्या शब्दाला पर्यायी शब्द अजूनही आलेले नाहीयेत का? बरोबर. आणि जर नसेल आले तर मग आपण हिंदीला राष्ट्रभाषा घोषित करण्याची घाई नाही का करत आहोत? पण हाच मुद्दा मराठीला मग कोणी म्हणजे मराठी राज्यभाषा नको मग. कसं आहे की ह्याच्यावर वाद पण झाले की हे इंजिनिअरिंग, मेडिकल हे विषय आपण हिंदी किंवा मराठीमध्ये शिकवायचे का? शिकवल्यावर ते जे इंजिनियर किंवा डॉक्टर बनतील त्यांचा दर्जा कितपत असेल? आणि मग त्याच्यानं मोठा गोंधळ होईल असं वाटत नाही का? कारण त्याच्यासाठी जे विशेष शब्द लागतात, संज्ञापना लागते, ती मराठी किंवा हिंदीमध्ये उपलब्ध नाहीये. हाच प्रश्न आपण उलट्या प्रकारे बघू की जेव्हा ब्रिटन आणि महाराष्ट्र एका विशिष्ट काळात 15 शतकात होते तेव्हा ब्रिटन अजूनही मोठा विकसित देश झाला नव्हता आणि त्यांनी वसाहतवाद निर्माण केलेला नव्हता.
तेव्हा जगामध्ये मराठी बोलणारे लोक हे इंग्लिश बोलणाऱ्या लोकांपेक्षा जास्त होते. आणि इतकं असूनही पुढे इंग्लिश मात्र वाढली, कारण मग ब्रिटिश लोक जगभर दर्यावरती भरून गेले, त्यांनी वसाहती स्थापन केल्या आणि त्यातनं जगभर व्यवहारची भाषा जागतिक म्हणून प्रामुख्याने इंग्रजीचा विचार केला जातो. किंवा भारतात आपण बघतो की हिंदी मराठीत वाद होत आहेत, पण इंग्लिश बद्दल मात्र वाद होत नाही येत. तेव्हा जर मराठी जगभर पसरले असते, त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं असतं, तर आज अमेरिकेमध्ये कॅनडामध्ये पाठे असता, म्हणजे की मराठी शिका, वेगाने शिका वगैरे. तर तसं होऊ शकलं नाही. त्यामुळे मग पुन्हा मराठी विकसित झाली नाही, कारण तिला आपण ज्ञानभाषेत रूपांतरित केलं नाही म्हणून ती झाली नाही. बोलीभाषा ती आपली होतीच, मायबोली तर ती आहेच, पण तिचं ज्ञानभाषेत आपण रूपांतर केलं नाही म्हणून ती कसं झाली की हिंदीचे तेच आहे. तर त्या भाषांना आपण ज्ञानभाषा म्हणून पुढे आणलं पाहिजे, त्याच्या संज्ञा निर्माण केल्या पाहिजे, त्याचा प्रसार केला पाहिजे. आणि असं करता येतं. त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे असं आहे की हे जपान आहे, चीन आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, हे सगळे देश आपापल्या भाषांमध्येच व्यवहार करतात. त्यांचे सगळे विषय जपानमध्ये ते मेडिसिन किंवा इंजिनिअरिंग हे काही इंग्लिशमध्ये शिकत नाहीत, ते जापनीज भाषेमध्ये शिकतात. हे चीनमध्ये चायनीज भाषेमध्ये शिकतात, किंवा फ्रान्समध्ये फ्रेंचमध्ये आणि जर्मनीमध्ये जर्मन भाषेमध्ये शिकतात. मग ते चांगल्या दर्जाचे इंजिनियर नसतात का, किंवा ते चांगल्या दर्जाचे डॉक्टर नसतात का? तर मला वाटतं मग त्यांनी हा न्यूनगंड नाही बाळगलाय. हा एक थोडासा आपला एक प्रॉब्लेम होतोय की भारताला विकसित तर व्हायचं आहे, पण आपण इंटरेस्टिंग असं बघितलं तर जगातले सगळे विकसित देश आहेत, तरी आपापल्या मातृभाषांना पुढे घेऊन ते गेले आणि त्यातनं विकसित झाले. जसं फ्रान्स विकसित आहे फ्रेंच भाषेमध्ये, किंवा जर्मन भाषेमध्ये, किंवा ब्रिटन इंग्लिशमध्ये आहे कारण तिथे मातृभाषा आहे, जपान जापनीज भाषेमध्ये आहे. जगातला एकमेव देश जो स्वतःच्या नसलेल्या भाषेमध्ये विकसित व्हायचा प्रयत्न करतोय, आणि तो म्हणजे भारत हा आहे. त्यामुळे मग ऐसा भी होता है देश भारत आहे असं म्हणतो आपण, त्यातला हा एक प्रयोगच आहे. कितपत यशस्वी होतो मला तरी माहिती नाही. म्हणजे तर आता तुम्ही विकास आणि भाषा हा मुद्दा तुम्ही सर सुरू केलेला आहे, तर खरंच एखादी भाषा जर आपण स्वीकारली तर एखाद्या व्यक्तीचा विकास होऊ शकतो का? म्हणजे हिंदी जर आपण स्वीकारतोय किंवा हिंदी भाषा जर ही राष्ट्रभाषा म्हणून आपण घोषित करतोय, तर खरंच लोकांचा किंवा एका व्यक्तीचा विकास होऊ शकतो का? त्याला रोजगार मिळू शकतो का? तो उत्तम डिग्रीज घेऊ शकतो का फक्त हिंदीमध्ये, जर आपण ती राष्ट्रभाषा घोषित करतोय? तर ते खरंच शक्य आहे का की भाषा जर आपण निवडतो तर विकास सुद्धा आपला होईल? तसं काही हरकत नाही. जसं आज चर्चा केली की प्रत्येक भाषेचा विकास झाला पाहिजे. मुळात भारतात राष्ट्रभाषा नाही, तर हिंदी राष्ट्रभाषा नाही. सर्व 22 भाषेचा दर्जा समान आहे. त्या सर्व भाषांना आपण पुढे आणलं पाहिजे, त्यांचा गौरव केला पाहिजे. कोणत्याही भाषेचा दुस्वास करता कामा नये. प्रत्येक भारतीयाने एक तरी इतर भाषा शिकली पाहिजे. साने गुरुजींचं आंतरभारती नावाची एक संकल्पना होती. त्यात हीच कल्पना होती की प्रत्येक भारतीयाने दुसरी एखादी भाषा शिकली पाहिजे. त्या भाषेतलं साहित्य, त्या भाषेतले सिनेमा याचा आस्वाद घेता आला पाहिजे. त्यातनं भारताचं एकत्रीकरण, अखंडता यात भर पडेल आणि चांगल्या प्रकारे भारत एकजीव होईल असं त्यांचं म्हणणं होतं. तर खूप चांगल्या कल्पना आहे सगळ्या. पण मग तसं करता येणार नाही का? तर करता येईल, पण फक्त एकाच भाषेत ते करायचंय का? हा एक मोठा मुद्दा आहे की हिंदीच का म्हणून. जशी उत्तर भारतातल्या काही लोकांची हिंदी मातृभाषा आहे, तशी महाराष्ट्रातल्या लोकांची मराठी मातृभाषा आहे, किंवा कर्नाटकातल्या लोकांची कन्नड ही मातृभाषा आहे, किंवा गुजरातल्या लोकांची गुजराती मातृभाषा आहे. मग त्यांच्या भाषेत त्यांनी विकसित का नाही व्हावं? त्यात काय अडचण आहे समजा? तर तसं काय अडचण नाही, मला तरी वाटत नाही. तो निर्णय आपण ऑलरेडी एक टप्पा आपण घेतलाय की आपण कोणत्याही भाषेत राष्ट्रभाषा घोषित केला नाही. आता पुढचा टप्पा आहे की त्या भाषांचा विकास करून त्यांना पुढे आणून, असं भरपूर भाषा पुढे आणून देशाला पुढे नेणार. एकच भाषा आणून पुढे नेलं पाहिजे असं भारताच्या बाबतीत संभवत नाही. भारताचा राष्ट्रवादच खूप वेगळ्या प्रकारे फॉर्म झालाय की इतर युरोपमध्ये जो राष्ट्रवाद निर्माण झाला त्यांना एक समान प्रकारचा इतिहास होता, एक समान प्रकारची संस्कृती होती, एक भाषा होती आणि एक धर्म पण होता प्रचारला. भारतात त्यातलं काहीच खरं नाहीये. आपल्याच कोणालाच समान इतिहास नाही, किंवा एकमेकांशी लढण्याचा इतिहास मोठा आहे. इंडिया हॅज अ हिस्ट्रीज अँड नॉट हिस्ट्री. किंवा मग आपल्याकडे एकच एक संस्कृती नाही, एकच एक धर्म पण नाही, आणि एकच एक भाषा पण नाही. मग त्या आधारावरच जर आपण देश उभा केलाय ऑलरेडी की विविधतेत एकता हाच आपला फॉर्म्युला असेल, तर विविधतेला घाबरायचं कारणच काय? उलट आपण विविधतेला प्रोत्साहन दिलं पाहिजे. वी शुड सेलिब्रेट डायव्हर्सिटी, युनिटी विल फॉलो. तेच आपण डायव्हर्सिटी संपवायला बघितलं की नाही एकच भाषा आपण राष्ट्रभाषा करू तर आपली युनिटी सुद्धा संपुष्टामध्ये येईल. हा प्रयोग चायना करत आहे. चायना असं जबरदस्ती करतं लोकांवर की मॅन्डरिनची ही चायनाची एक ऑफिशियल भाषा आहे, जशी आपल्याकडे संस्कृत टाईप, ती भाषा पूर्ण चायनावर लादायची आणि सगळं त्या भाषेमध्ये करायचं. खरं तर चायनामध्येही अनेक स्थानिक भाषा आहेत, त्याचा आपापल्या प्रकारे महत्वाच्या आहेत, पण चायना सगळ्यांना दाबायला बघतंय आणि संपवायला बघतंय. तर ते खूप वाईट आहे. लोकांना खूप वाईट वाटतंय, म्हणजे जास्त बोलता येत नाही. तसं आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे बोलू शकतो, पण तसं भारतामध्ये होता कामा नाही. सगळ्या भाषा टिकल्या पाहिजेत हे निश्चित. केंद्र सरकार सर हिंदीचा आग्रह कशासाठी करते? तर जास्त प्रमाणात बोलली गेलेली भाषा म्हणजे हिंदी आहे,
उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश आहे, बिहार आहे, तर यांच्यामध्ये जास्त करून मातृभाषा जी बोलली जाते ती हिंदी आहे. 2011च्या जनगणनेनुसार 52 कोटी जनता भारतातील ही हिंदी भाषिक होती. म्हणजेच त्यांची मातृभाषा ही हिंदी होती. पण त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की 65 इतर मातृभाषा ज्या आहेत त्यांचा समावेश हिंदीमध्ये करण्यात आला. उदाहरण द्यायचं झालं तर भोजपुरी. 2011 नुसार भोजपुरी बोलणाऱ्यांची संख्या ही 5 कोटी होती आणि त्या 5 कोटी जनतेने असं सांगितलं होतं की आमची मातृभाषा ही भोजपुरी आहे. पण नेमकं तेव्हाच भोजपुरी ही आपण हिंदीमध्ये समावेश करून घेतली. बरोबर आहे. मग त्या आकडेवारीनुसार असंही आपण बोलू शकतो की जर ह्या 65 भाषा हिंदीमधून जर आपण काढून टाकल्या तर हिंदी बोलणाऱ्यांची संख्या ही 52 कोटीपासून ती 38 कोटीपर्यंतच येईल. याचाच अर्थ आपण असा घेऊ शकतो का की हिंदी या भाषेने इतर स्थानिक भाषा किंवा इतर जे बोली भाषा आहेत तर त्यांना गिळंकृत केलेलं आहे. जसं की अवधी आहे, मैथिली आहे, भोजपुरी, खडी बोली, ब्रज भाषा आहे. मग हा आरोप खरंच आपण सिद्ध करू शकतो का? भाषिकदृष्ट्या तर सिद्ध करता येईलच. कारण आता आपण नॉर्थ इंडियाला हिंदी बेल्ट म्हणतो आणि तो पूर्ण बसरलेला आहे म्हणतो आणि आपलं असं वाटतं की एकच एक हिंदी नावाची भाषा आहे. प्रत्यक्षात हिंदी ही एक जेनेरिक आयडिया आहे की 2 उत्तर भारतातील लोक एकमेकांना भेटले की ते हिंदीत बोलतात. पण याचा अर्थ त्यांची ती मातृभाषा असेल तसं काही नाही. तर म्हटल्याप्रमाणे खडी बोली आहे, अवधी आहे, फैजपुरी आहे, भोजपुरी भाषा आहे, भिल्ल लोकांच्या भाषा आहेत, राजस्थानी ही वेगळी पुन्हा भाषा आहे. अशा खूप इंटरेस्टिंग वेगळ्या प्रत्येकाच्या भाषा आहेत. मारवाडी भाषा वेगळी पुन्हा. त्या सगळ्या भाषांना मिळून आपण हिंदीचं एक हे देतोय. पण त्यामुळे मग त्या भाषांच्या लोकांनी तक्रारच आहे की हिंदी आमच्यावर डॉमिनेट करते आणि आमचं वैशिष्ट्य संपवते, आमचं भाषिक संपदा संपवते आणि स्वतःला पसरलं बघतंय. तर त्यामुळे असं ऑलरेडी होतंय. तर त्यामुळे तसं न होता आपण सगळ्या भाषांच्या विकासाला महत्त्व दिलं पाहिजे आणि हे मराठीलाही पण लागू आहे. खुद्द महाराष्ट्रामध्ये 56 विविध भाषा आहेत. तर तुम्ही मराठी भाषेचा उल्लेख केला तर काही दिवसांपूर्वी आपल्या सरकारने, महाराष्ट्रातील सरकारने हिंदी ही अनिवार्य केली होती, कंपल्सरी केली होती. आणि जेव्हा महाराष्ट्रातून जनतेचा किंवा काही राजकीय पक्षांचा जेव्हा विरोध सुरू झाला तर हा डिसिजन पण त्यांनी मागे घेतला. बरोबर. पण जर हिंदी ही अनिवार्य करतोय आपण तर मग मराठीचं भवितव्य काय? एकीकडे आपण मराठीला क्लासिकल लँग्वेज म्हणून दर्जा दिला तर ते सेलिब्रेट करतोय, तर दुसरीकडे मराठी भाषिक जे काही शाळा आहेत त्या बंद पडतायत. मराठीचं भवितव्य पुढे काय राहणार आहे? पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्यासारखाच निर्णय होता. ऑलरेडी 5वी पासून मुलं हिंदी शिकतातच आहेत. त्याच्याबद्दल काही वाद नाहीयेत आणि हिंदी तशी मराठी लोकांना अशी येत असते. आजूबाजूला वातावरण आहे. हिंदी सिनेमा आपण बनवतो इथे आणि चालवतो, त्याला मोठा पाठिंबा आपला आहे. त्यामुळे मग 70% शब्दही समान आहेत, लिपीही समान आहे देवनागरी. त्यामुळे मग तसं काही हिंदी शिकवायला लागते असं मला वाटत नाही. तिथे एक प्रकारचा व्यवहाराचा भागच आहे. उलट अशी दुसरी एखादी भाषा शिकलेली परवडली, कारण हिंदी तर अशी येत असते आपल्याला. तो मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की ती पहिलीपासून अनिवार्य करण्यामागे काय कारण आहे? का आपल्याला ते उत्तरेतले हे गाय बेल्ट ज्याला म्हणतात, गाय पट्टा, त्याचा एक भाग बनवायचा आहे, त्याचाच कल्चरली भाग बनवायचा आहे. जसं हनुमान चालीसा आली पाहिजे पुढचा टप्पा, मग की तुम्ही म्हणजे हनुमान स्तोत्र म्हणू नका, तर हनुमान चालीसा म्हणा. म्हणजे मग ती तुम्हाला येत नाही कारण तुम्हाला हिंदी येत नाही, मग तुम्ही ती हिंदी शिकून घ्या. मग ते अशा प्रकारे त्या प्रकारचं राजकारण आहे का, तर हे समजून घेणं आवश्यक आहे. एव्हरीथिंग पर्सनल इज पॉलिटिकल, ह्याचा त्याहून मोठे निर्णय आहेत. मग त्यात निश्चितच काही इंटरेस्टिंग राजकारण आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. मग काही लोकांचा आरोप असा आहे की मुळात हे सगळं हिंदी राष्ट्रवाद त्या प्रकारचं हे राजकारण होतं आणि त्यातनं थोडंसं म्हणजे धार्मिक त्याला अंग पण येतं. मग की उर्दू ही परकीय भाषा आणि मुसलमानची भाषा आणि हिंदी ही हिंदूंची भाषा. आता खरं तर हिंदी उर्दू एकत्रच जन्माला आल्या आणि एकत्रच वाढलेल्या भाषा आहेत. तर अशा प्रकारे बघणं हीच आयडिया इंटरेस्टिंग आहे. उर्दू ही तितकीच भारतीय तितकी हिंदी आहे. पण मग अशा प्रकारे स्वातंत्र्य लढ्याच्या काळातच हा फरक पडला की मग उर्दू लिहिणं थांबवलं बऱ्याच जणांनी आणि फक्त हिंदीत लिहायला लागले. आणि मग पाकिस्तानने ठरवून उर्दू ही भाषा आपली राष्ट्रभाषा म्हणून घोषित केली. त्यातनं तर हा समज होऊन पक्का झाला की जसं काही उर्दू ही मुसलमानची भाषा आहे आणि हिंदी ही हिंदूंची भाषा आहे. तर अशा प्रकारे धर्माला भाषा जोडणे आणि प्रांताला भाषा जोडणे आणि अशा प्रकारे ते करणं हे भारताच्या एकूण फॉर्म्युलामध्ये बसत नाही. या सगळ्यामध्ये मराठीची गळचेपी होतेच आहे ना. कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे की आपल्याच घरात हाल सोसते मराठी, ही खुद्द मराठी इतकी अडचणीत आहे ऑलरेडी की नवीन शाळांना सरकार परवानगी देत नाही, अनुदान देत नाही, शाळांची ऑलरेडी स्थिती वाईट आहे. तर मराठी ऑलरेडी कॉर्नर्ड झाली आहे. ऑलरेडी इंग्लिशमुळे बऱ्याचशा भाषा हिंदी सकट अडचणीत आल्यात आणि त्यात अजून आता हिंदीने पण अजून हे करायचं दुसऱ्या साईडने चेपायचं. मग मराठी कधी पुढे आणणार? अभिजात भाषेचा उपयोगच काय आहे? या मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करून सरकारने कित्येक वर्ष घोषित केलंय, पण ते स्थापितच केलेलं नाहीये. तसं का होतंय? म्हणजे ते का स्थापित केलं जात नाहीये? आणि त्यातनं असं दिसतं की बऱ्याच वेळेला नुसतं लिप सर्व्हिस म्हणजे आपण बोलण्यासाठी मराठीला महत्व देतोय, पण तितक्या प्रमाणामध्ये आपण मराठीला जोमदारपणे पुढे आणत नाहीये जितक्या प्रमाणात आपण आणलं पाहिजे. त्यामुळे मग पूर्ण फोकस हा आपण मराठी साहित्य, मराठी कला, विज्ञान, संस्कृती, पुस्तकं आणणं. समजा आपण एक मोठा ट्रान्सलेशन ब्युरो बसून
उत्तम उत्तम ज्या पुस्तकांचं हे संपून गेले ऑलरेडी म्हणजे याचा मुद्दा रॉयल्टीचा वगैरे, ते सगळी पुस्तकं मराठीमध्ये आणली पाहिजे. जपानने हे केलं. जपानने एकाच वेळी लाखो इंग्लिश पुस्तकं जॅपनीजमध्ये आणली. तसं आपण मराठीत का नाही करत? उत्तम उत्तम ज्ञान मराठीत का नाही आणत? का मराठीत वाचायला देत नाही लोकांना आपण भरपूर? किंवा भरपूर पुस्तकं छापून स्वस्तांमध्ये ते लोकांना वाटू आपण, काय फार खर्च होणार नाही. अशा अनेक इंटरेस्टिंग कल्पना करता येतील आणि त्यातून आपण मराठीतला भाषा व्यवहार वाढवू शकतो. फक्त इच्छाशक्ती मात्र हवी. तर हा मराठी भाषा, मराठी साहित्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा आपल्याकडे अखिल मराठी साहित्य संमेलन वगैरे भरतात, पण ती नेहमीच वेगळ्या कारणासाठीच ती चर्चेमध्ये असतात, की ते पण पॉलिटिकल रिझनच असतात. एक्झॅक्टली. मग जर तेच तिथेच जर हे सुरू असेल तर मग स्थानिक पातळीवर शाळा किंवा विद्यार्थ्यांच्या पातळीवर मराठी कशी शिकली जाईल किंवा कशी ती खालीपर्यंत जाईल? कारण की राजकीय नेतृत्व कमी पडतंय किंवा राजकीय आकांक्षा, मराठी वाढवण्यासाठी जी आकांक्षा असायला हवी ती कमी पडतीये का? त्यासाठी आपल्या दक्षिणेतल्या राज्यांकडून शिकता येणार का आहे? तामिळनाडू आहे, केरळ आहे, कर्नाटक आहे, हे आपल्या भाषेच्या बाबतीत फार पर्टिक्युलर असतात. ते कधीच भाषेला दुय्यम स्थान देऊ देत नाही. तसं महाराष्ट्रात हे सांगितलं की पहिलीपासून हिंदी सक्तीची वगैरे, तसं त्यांनी दक्षिणेत सांगून बघू आपण त्याचं काय होतं. म्हणजे तिथं कुठे ऐकून पण घेणार नाही. तिथे तर ते जवाहर नवोदय विद्यालय पण घेत नाहीत, कारण त्या विद्यालयांची प्रार्थना हिंदीमध्ये पूर्ण केंद्र स्पॉन्सर करतं. खूप चांगल्या शाळा असतात, तरी तामिळनाडूने घेतलेल्या नाही. तुमची हिंदी प्रार्थना आम्हाला नको, त्या टोकाला ते गेले. तसं आपण करणं अपेक्षित नाही, काही बरोबर पण नाही. पण दुसरीकडे मग दुसऱ्या टोकाला जाऊन मराठीची गळचेपी करून हिंदी उरावर बसवायची, ही जी कल्पना आहे ही तितकी चुकीची आहे. मुळात मग आता आपण बघतो की भाषांबद्दल असं झालंय की थोडासा असा गैरसमज झालाय की भाषेतनं नोकऱ्या मिळतात. तर ते थोडंसं पूर्णपणे खरं नाहीये. की तुम्हाला जर इंग्लिशने नोकऱ्या मिळवायच्या असतील आणि म्हणून तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये टाकताय मुलांना, तर तुमचं असं आकांक्ष आहे की तुम्हाला मुलांना क्लर्क करायचं आहे. कारण मग क्लेरिकल लेवलचं तर अंडरस्टँडिंग मिळतं आणि त्यातनं क्लेरिकल लेवलची एक्झाम. त्यामुळे तुम्हाला मुलांना शास्त्रज्ञ बनवायचं आहे, चांगला राजकारणी बनवायचं आहे, चांगला नोकरशाह बनवायचं आहे, ब्युरोक्रॅट, असं खूप मोठ्या स्तरावर न्यायचं आहे. तर बरोबर उलट आहे. तर तुम्ही आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्या. कारण जितके मोठे मोठे लोकांनी जे कामं केलेली आहेत त्यातले बहुसंख्य लोकांचं शिक्षण हे मातृभाषेत झालेलं आहे. एक चांगलं उदाहरण म्हणजे जे टाटा ग्रुपचे चेअरमन आहेत एन चंद्रशेखरन, ते तमिळ भाषेमध्ये शिकलेले आहेत. मग आता खुद्द आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिक्षण गुजराती भाषेमध्ये झालं आहे. मग असं जर असेल तर आपला हा मुलाचा न्यूनगंड आहे, म्हणजे की त्या भाषेमध्येच अभ्यास केल्यावर किंवा शिकल्यावरच मोठं होता येतं, आपल्या भाषेत ते होता येत नाही. मग अशा लॉजिकने जसं शिवाजी महाराज असते तर ते मराठीमध्ये शिकले होते, मग त्यांना तर कुठलंच मोठं कार्य करता आलं नसतं. तर ह्या सगळ्या चर्चेमध्ये एक गोष्ट अशी येते की भारतामध्ये एवढ्या सगळ्या भाषा आहेत, अधिकृत भाषा आहेत, 22 भाषा आहेत जे घटनेमध्ये लिहिलेल्या आहेत, राजभाषा आहे, हिंदी आणि इंग्लिश आहे, किंवा स्थानिक भाषा असतात, लोकभाषा आपण म्हणतो, बोली भाषा आपण म्हणतो. तर ह्या सगळ्या भाषेचा गुंता हा नेमका सोडवायचा कसा? बरोबर आहे. हा गुंता वाटतो आपल्याला की हा कॉम्प्लेक्स आहे सगळं, एक की गुंता आहे, गुंतागुंतीचं नाहीये, सगळं कॉम्प्लिकेटेड नाहीये. मग तो गुंता म्हणजे काय आहे? तर एक तर पहिले म्हणजे या प्रत्येक भाषेतला प्रत्येक शब्द म्हणजे एक अनुभव आहे, एक अभिव्यक्ती आहे. ती अभिव्यक्ती त्या भाषेतच होते. जांगड गुत्ता मराठीत म्हणतो आपण. मग ते हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये सांगता येणार नाही, किंवा हिंदीतला एखादा शब्द आहे तो मराठीत किंवा इंग्लिशमध्ये सांगता येणार नाही. बरोबर, तो त्या भाषेचं वैशिष्ट्य आहे. मग असं जर असेल तर तो त्या भाषेतला शब्द किंवा ते वाक्य किंवा तो वाक्यप्रचार गमावणं म्हणजे त्या अनुभवाचा संचित गमावण्यासारखा प्रकार आहे. मग या सगळ्या भाषांचं प्रिझर्वेशन केलं पाहिजे. त्या भाषांचा प्रवाही कशा राहतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. मग या सगळ्यासाठी आपल्या एआयचा वापर करून घेता येईल ना. की पूर्वी ही तक्रार होती की या भाषांचं भाषांतर कोण करणार, कसं करणार, किती चांगलं होणार आणि किती वेळ जाणार. आता एआयच्या मदतीने धडाधड करताय. तुम्ही ChatGPT टाका की मराठीमध्ये मला करून दे, तो अगदी माणसासारखं ट्रान्सलेट करून देतो. किंवा संभाषिणी किंवा भाषिणी नावाचं ऍप आहे केंद्र सरकारने काढलेलं, ते तर टेक्स्ट टू स्पीच, स्पीच टू टेक्स्ट सगळ्या प्रकारे. की समजा आपण कुठे पर्यटनाला गेलो तामिळनाडूमध्ये आणि मराठीत त्या ऍपमध्ये बोललो तर लगेच त्या तमिळमध्ये समोरच्याला ते वाक्य सांगतं, किंवा तो तमिळमध्ये काय बोलला ते शिकवलं लगेच आपल्या मराठीमध्ये सांगतो. इतके इंटरेस्टिंग गोष्टी आहेत की ज्यातनं पर्यटनही वाढवता येतं आणि कुठल्या प्रकारे अडचण न येता सगळं करता शकतं. एकीकडे आपण म्हणतो की जॉब्स नाही आहेत, की आता याच्या काळात जॉब्स लोकांना काय देणार, तर इथं खूप मोठं काम आहे आपल्याकडे. आपण सगळ्या भाषांमध्ये पुस्तकं ट्रान्सलेट करू शकतो. जसं इंग्रजी आणि हिंदी पुस्तकं मराठीत आणली पाहिजे, तशी मराठीतली पुस्तकं अहिराणीमध्ये, कुडाळी भाषेमध्ये, हळबीमध्ये, पोवारीमध्ये, गारमोटीमध्ये, अशा सगळ्या भाषांमध्ये दिली पाहिजे. त्या मुलांना त्या भाषेतले पुस्तक वाचायला दिली पाहिजे. ते जास्त एन्जॉय करतील. त्यांची शिक्षणाची जो गोडी आहे ते जास्त वाढेल आणि त्यातनं शिक्षणातलं हे पण वाढेल, आपलं म्हणजे दर्जा आणि इंटरेस्ट वाढेल. मग हे सगळं लक्षात घेऊन आपण जर काम केलं तर तंत्रज्ञानाचा वापर केला, भरपूर त्यातनं रोजगार दिला आणि थोडी गुंतवणूक, ही सगळी गुंतवणूक आहे, ही जर योग्य गुंतवणूक आपण केली तर त्याचं खूप चांगलं फळ आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळू शकतं. आणि हिंदीला विरोध जो आहे त्याच्या मागे हे एक सांस्कृतिक कारण पण आहे.
की भाषा ही एक संस्कृती आहे. मग जेव्हा हिंदी येण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपली संस्कृती घेऊन येते. मग त्याचा चांगला वाईट सगळी घेऊन येते. तर मग आपली आपली संस्कृती आहे ना, आपली संपली कुठेच आहे की आपली कमी पडते म्हणून ती घ्यायची थोडीच आहे. आपली संस्कृती आहे, तिचंही वैशिष्ट्य आहे, की काही लोकांना वाटतं की उपसंस्कृती असेल, समजा मराठी संस्कृती. मराठी संस्कृती ही भारतीय संस्कृतीची उपसंस्कृती आहे का? तर त्याचं उत्तर आहे की तसं काहीही नाहीये. नुसता महाराष्ट्र हा ब्रिटनपेक्षा मोठा आहे. आपलं एक एक राज्य म्हणजे एक एक जिल्हा म्हणजे युरोपातल्या देशांनी एवढा आहे. मग असं असेल तर उपसंस्कृती नाहीच आहे ती. ती पूर्ण संस्कृती आहे. मराठी भाषा ही पूर्ण भाषा आहे. तिथलं साहित्य पूर्ण आहे, पूर्ण संगीत पूर्ण आहे. इतिहास आपला स्वतःचा एक पूर्ण इतिहास आहे. तो कोणाचा उपसंस्कृती म्हणून नाहीये. एकाच वेळी आपण भारतीय संस्कृतीचा भाग पण आहोत आणि तरी पूर्णपणे स्वतंत्रपणे संस्कृती पण आहोत. मग असं जर असेल तर त्या भावनेने आपण काम केलं पाहिजे. कुठेही कोणालाही उप असल्याची जाणीव करता कामा नये किंवा त्याप्रमाणे एका भाषेत दुसऱ्या भाषेवर वर्चस्व ठेवणं आणि तेथील संस्कृती आणणं ते वाईट आहे ना. संस्कृती आणण्याची गरजच काय? आपापली संस्कृती आहे ती काय वाईट आहे का? ती टिकवली तर काय वाईट आहे? ती संस्कृती आणून नक्की आपण काय करणार आहोत? ऑलरेडी हिंदी पिक्चरच्या प्रभावाने काही प्रमाणात ते झालंच आहे. संस्कृती येते. पण अशा प्रकारे मग संस्कृती सोडली माणसाने तर तो मुळापासून बाहेर पडतो आणि त्याच्या मग पुढच्या प्रवासामध्ये, पुढच्या विकासामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ऑपोजिट दिशेला काय चांगल्या गोष्टी लक्षात येतील. तर समजा नीट ही जी परीक्षा आहे 12वी नंतर डॉक्टर होण्यासाठी ती आता 23 भाषांमध्ये घेतली जाते. ते सुप्रीम कोर्ट आपले जे निर्णय आहे ते विविध 12 भाषांमध्ये घोषित करतात. ते लगेच उपलब्ध करून दिले जातात. तर ही चांगल्या गोष्टी आहेत की जितकं आपल्याला हे सगळं वेगळ्याच भाषांमध्ये उपलब्ध करून देता येईल, न्यायालयाचे निर्णय किंवा चांगल्या प्रकारचं साहित्य, तर दॅट विल बी द बेस्ट. चांगलं होईल. तर या चर्चेतून आपल्याला असं एक समजतंय की जर हिंदी भाषेचा आग्रह जर केंद्र सरकारने सोडला नाही तर लिंगवाद किंवा धर्मवाद जसं आपल्या भारतामध्ये हे जातीवाद हे पूर्वीपासून चालू आले तसंच आता नवीन आपल्याला एक ऍड करावं लागेल ते म्हणजे भाषावाद. आणि हाच जर प्रॉब्लेम पुढे वाढू द्यायचा नसेल तर केंद्र सरकारने सुद्धा सबुरीने घ्यायला हवं आणि इतर जे भाषा आहेत त्यांना सुद्धा तितकंच महत्त्व देणं आता गरजेचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.